ती म्हणजे उद्या संध्याकाळी आझाद मैदानात होऊ घातलेल्या शपथविधीमध्ये एकनाथ शिंदे हे सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे आता निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। खातेवाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेत अजूनही नाराजी कायम असली तरी सुद्धा शिंदे हे उद्याच्या शपथविधीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हे जवळपास स्पष्ट झालंय। दुपारी राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी शिंदेंनी मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत संध्याकाळी अधिकृत माहिती देऊ असं सांगितलं होतं। राजभवनात सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली। यावेळी फडणवीसांनी काल रात्री आपण शिंदेंना मंत्रिमंडळात सामील होण्याबाबत विनंती केल्याची माहिती दिली। त्यावर उत्तर देताना संध्याकाळी निर्णय सांगतो असं शिंदेंनी सांगितलं। यानंतर वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या आमदारांची बैठक पार पडली। त्या बैठकीत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याबाबत आमदारांनी गळ घातल्याचं समजतंय। दरम्यान गृहमंत्रीपदाचा आग्रह शिंदेंनी सोडल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवाय पक्षाचा योग्य सन्मान होत नसल्याची शिंदेंची खंत आहे। योग्य सन्मान करायचा असेल तर गृह, महसूल आणि अर्थ या 3 खात्यांपैकी एक खातं मिळावं अशी शिंदेंची इच्छा आहे। पण त्यापैकी गृह खातं भाजप सोडायला तयार नाहीये, त्यामुळे आता अर्थ खातं तरी मिळावं अशी शिंदेंची मागणी असल्याचं समजतंय। आणि एकूणच या घडामोडींवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत जोडले जात आहेत। अक्षय, असं कळतंय की शिंदे आता सरकारमध्ये सहभागी होत आहेत, मात्र शिंदेंनी जी मागणी भाजपकडे केली होती अतिरिक्त मंत्रिपदांची, विशेष करून नगरविकास असेल, महसूल असेल किंवा अर्थ खातं असेल, या खात्यापैकी काही महत्त्वाची खाती शिंदेंना मिळत आहेत का? विनोद, याबाबत अजूनही जे महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठक होईल आणि या बैठकीतच खाते वाटपासंदर्भात ठरेल। कारण एकीकडे एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी आपला मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला तर त्यावेळीच एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जे क्रीम पोर्टफोलिओ आपण सरकारमधले म्हणतो, महत्त्वाची खाती ज्याला म्हटलं जातं, त्या महत्त्वाच्या खात्यांवरती दावा आणि योग्य सन्मानात ती खाती आम्हाला द्यावी अशा पद्धतीची मागणी करण्यात आली। आणि आपण जर बघितलं तर सरकारमध्ये जे काही महत्त्वाची खाती असतात त्यात जर आपण बघितलं तर गृह खातं असेल, महसूल खातं असेल, त्यासोबतच राज्य उत्पादन शुल्क खातं, नगरविकास मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय, या महत्त्वाच्या खात्यांवरती एकनाथ शिंदे यांची यापैकी काहीतरी महत्त्वाची खाती मिळावी। आपण जर बघितलं तर राज्य उत्पादन शुल्क हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आधीच आहे आणि ते खातं काढलं जाणार नसल्याची देखील माहिती आहे। त्यामुळे या खात्या व्यतिरिक्त या प्रमुख 3 जी खाती आहेत, अर्थ असेल, त्यासोबतच गृहमंत्रीपद असेल किंवा नगरविकास, यापैकी आता अर्थ खातं देखील द्यावं अशा पद्धतीची भूमिका एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घेतली जाते आणि त्याबाबत आता महायुतीची जी संध्याकाळी बैठक पार पडेल त्या बैठकीत खल होईल। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी राजभवनातल्या शपथविधीमध्ये हे जाहीर केलं की मी उद्या शपथ घेणार की नाही हे संध्याकाळपर्यंत जाहीर करतो असं वक्तव्य आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी एकनाथ शिंदेंचे काही आमदार उपस्थित होते, पक्षाचे नेते, माजी मंत्री उपस्थित होते आणि एकनाथ शिंदे हे पोहोचल्यानंतरच या सगळ्या उपस्थित असलेल्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य का केलं, तुम्ही आम्हाला सरकारमध्ये हव्यात आणि तुम्ही उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी अशा पद्धतीचा आग्रह धरला आणि त्यांच्या आग्रहाला सकारात्मकता एकनाथ शिंदे यांनी दाखवली असल्याची माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। कारण या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे हे जर सत्तेत सहभागी झाले नाही किंवा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उद्या शपथ घेतली गेली नाही तर त्याचा जो संदेश आहे हा महाराष्ट्रभरात चुकीचा संदेश जाईल आणि उद्या महत्त्वाचा दिवस आणि उद्याचा शपथविधी महायुती सरकारचा सत्ता स्थापनेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातोय। कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडणार आहे आणि याचमुळं एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जो शपथविधी पार पडतोय यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी आणि त्यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं। कारण जर प्रमुख दिवशी जर एकनाथ शिंदे शपथ घेणार नाही तर त्याचा चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि त्याचा परिणाम गोंधळ होऊ शकतो, त्याचा परिणाम पक्षावर सुद्धा होऊ शकतो आणि त्याचमुळे तुम्ही सत्तेत सहभागी व्हा अशा स्वरूपाची विनंती या आमदारांनी केल्याचं समजते। धन्यवाद अक्षय, दिलेल्या सगळ्या अपडेट्स बद्दल।